इथे शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन आम्ही करतो आहोत। ओ महाराज, आणि आमच्या न्याय्य मागण्या काय आहेत की एका वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत सोलारचे, तुम्ही आम्हाला सोलार का देत नाहीत? आणि तुमच्याकडे जर सोलार नव्हतेच तर आमचे तुम्ही पैसे भरून कशाला घेतले? तर ह्या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितो की यापुढे शेतकऱ्याचे पैसे भरून घेऊ नका, कारण शेतकऱ्याच्या घरी पैसे नसतात, त्यांनी व्याजानं पैसे आणून भरलेले आहेत आणि ते आता वर्ष झालेत, त्याचं व्याज दुप्पट झालं आहे। आता हे दुप्पट व्याज कोण भरायचं? तर तुमच्याकडं 1000 सोलार असतील तर 1000 शेतकऱ्याचेच पैसे भरून घ्या आणि त्यांना 8 दिवसात सोलार द्या, आणि तुमच्याकडे जेव्हा सोलार उपलब्ध होतील त्यावेळेला मग सोलार शेतकऱ्याचे पैसे भरून घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला 8 दिवसात सोलार द्या। यापुढे असा पागलपणा करू नका। परंतु आता 25,000 शेतकऱ्यांना आपल्या परभणी जिल्ह्यात पैसे भरलेले आहेत आणि यांनी फक्त एका वर्षात 4,000 लोकांना सोलार दिलेत, म्हणजे 21,000 शेतकरी अजून शिल्लक आहेत। मग असा पागलपणा यांनी का केला? यापुढे हा पागलपणा करू नये, नसता शेतकरी संघटना जोरदार आंदोलन करेल, हे यांनी दक्षता घ्यावी। धन्यवाद। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे मागील महिन्याभरापासून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या की महावितरणला सौर कृषी पंपासाठी पैसे भरून देखील सौर कृषी पंप अद्याप मिळालेले नाहीत व तिकडून हेल्पलाईनला कोणी रिस्पॉन्ससुद्धा देत नाही। या ठिकाणी आला तर अधिकारीसुद्धा कोणी भेटायला तयार नाही। त्यामुळे वेळोवेळी निवेदनं देऊन अर्ज करून या ठिकाणी कुठलाही सकारात्मक असा तोडगा निघत नव्हता। म्हणून आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी भंजन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर कळालं की जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि आपले अधीक्षक अभियंता त्या तिकडे गेलेले आहेत, परंतु आम्ही आमच्या भजन आंदोलनावर ठाम होतो। परंतु या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या मध्यस्थीने आम्हाला 4 वाजता मिटिंगचा वेळ दिलेला आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आताचं भजन आंदोलन तात्पुरतं थांबून 4 वाजता साहेबासोबत मिटिंग घेऊन उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती चर्चा करून त्या नक्की सोडवायचे प्रयत्न करू, असं आमचं मत आहे।